नमस्कार मैत्रिणींनो, तुम्ही बघितलंच असेल थंबनेलमध्ये की मी पराठे केले शेवग्याच्या शेंगाचे. तर त्यासाठी ते शेंगा घेतल्यात बघा मी, आणि अशी वरची त्याची सालं काढून घेते. काय होतं, मुलं शेवग्याची शेंगाची भाजी खायला कंटाळा करतात, आणि आयुर्वेदामध्ये तर शेवग्याला अमृत असं म्हटलं जातं, कारण त्याची पानं, फुलं, शेवग्याच्या शेंगा सगळंच आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे, आणि ते खाल्लंच पाहिजे, आणि मुलांनी पण ते खाल्लं पाहिजे. तिथे बघा शेंगा मी आता इथे चांगल्याशा शिजवून घ्यायच्यात आपल्याला. ह्या संपूर्ण अशा शिजल्या पाहिजे, मग त्याचा आपला गर काढायला एकदम सोपं जातं. तर आता इथे म्हणजे शिजलेले आहेत, आणि मी त्या चाळणीत काढून घेतल्यात, आणि मी स्मॅशरच्या साहाय्याने असं गर काढते. मी काय केलं, थोडंसं मिक्सरमध्ये पाणी टाकून ते असं फिरवून घेतलं, म्हणजे पटकन असा गर निघतो. नाहीतर असं करायला गेलं तर खूप वेळ लागतो. तर हे बघा, इथे माझं झालेलं आहे, गर काढून झालेलं आहे. आता इथे मी तो जरा बाजूला ठेवते, आणि तोपर्यंत बाकीची तयारी करते. बघा, इथे मस्त असा गर निघालेला आहे. थोडं पाणी टाकल्यामुळे पटकन झालं. तर इथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये 2 चमचे बेसन टाकून घेते. थोडीशी हळद, थोडं हिंग, आणि मिरची पावडर ही कलरसाठी घेतली. काश्मीरी लाल मिरची पावडर आहे, ती फक्त कलरसाठी घेतलेली आहे. आणि चवीनुसार मीठ. आणि इथे मी एक पेस्ट केली आहे मिरची, लसूण आणि जिरं टाकून. तर ती तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि थोडेसे पांढरे तीळ टाकून घेते, आणि भरपूर सारी कोथिंबीर. तर आता हे मी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते, आणि असं आपला पिठाचा म्हणजे गोळा, आपल्या पराठेसाठी आपण पीठ मळतो तसं मळून घेते. लागलं तरच पाणी टाकायचं, नाही तर ह्याच्यातच सगळं ते व्यवस्थित भिजवून घ्यायचं. असं काहीतरी वेगळं केलं तर मुलांच्या पोटातही जातं, आणि मुलांना कळतही नाही. इथे झालेलं आहे बघा माझं. 10 मिनटं रेस्ट करत ठेवते. 10 ते 15 मिनटं झालेत. आता मी त्या पिठाचे असे गोळे करून घेतले, जेवढ्या साईजचे आपल्याला पराठे हवे तसे, आणि आता मी हे लाटून घेते. मुलांच्या टिफिनसाठी पण एकदम मस्त आहेत, आणि टेस्टला पण खूप छान लागतात. मुलांना कळतही नाही की हे शेवग्याचे आहेत वगैरे, शेंगाचे आहेत. तर अशा शेंगा, बटाटा वगैरे आपण भाजी दिली तर मुलं शेंगा खायला कंटाळा करतात. तर तुम्ही टिफिनलाही देऊ शकता. आदल्या दिवशी जर गर काढून ठेवला, तर दुसऱ्या दिवशी सकाळची शाळा असेल तर पटकन पीठ मळून तुम्ही हे देऊ शकता. तर इथे झालेलं आहे, आणि आम्ही पराठा टाकून घेते. आणि असे गोळे केल्यामुळे काय होतं, पटापट इथे एक शेकतो तोपर्यंत दुसरा लाटूनही होतो, म्हणजे काम आपलं पटापट होतं. आणि बघा किती मस्त असं लाटलं जातं आहे, अगदी चपातीसारखं. तर इथे आता झालेली एक साईड. आता मी बघते हे करून परतून. झालेली आहे. आता मी परतून घेते, आणि दोन्ही साईडनी एकदम मस्त असं खरपूस भाजून घेते, भरपूर असं तूप टाकून. तर तुम्ही तुमच्या मुलांना पण असं काहीतरी आयडिया करून खाऊ घालतच असाल, पण कधी पराठे केला नसेल तर नक्की करून बघा, खूप छान लागतात. आणि जाता जाता जरा चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला नक्की लाईक करा. व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.